नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण. आज आपण बोलणार आहोत त्या धातूबद्दल जो आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे, तो म्हणजे तांबे, कॉपर. जागतिक कमोडिटी बाजारात सध्या एक महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनं आणि चांदीऐवजी आता गुंतवणूकदारांचा कल हा औद्योगिक धातू, विशेषतः तांबे, कॉपर याकडे झपाट्याने वळताना दिसत आहे. ही केवळ किमतीतील तात्पुरती वाढ नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेत होत असलेल्या मोठ्या बदलाची स्पष्ट चिन्ह मानली जातात. अलीकडील काळात तांब्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमागे दोन मुख्य घटक काम करत आहे: मर्यादित पुरवठा आणि वेगाने वाढणारी मागणी. पुरवठ्याच्या बाजूने पाहिलं तर चीन सारख्या मोठ्या उत्पादक देशाने काही प्रमाणात कच्च्या घटकांमध्ये निर्यातीवर निर्बंध घातल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. विशेषतः तांबे निर्मिती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक पुरवठा हा कमी झाला आहे. यामुळे बाजारात उपलब्धता कमी झाली आणि किमतींना वरचा कल हा मिळाला आहे. दुसरीकडे मागणीचा विचार केला तर तांबे हे आता न्यू इकॉनॉमीचा मुख्य आधारस्तंभ बनला आहे. जगभरात इलेक्ट्रॉनिक व्हेइकल म्हणजेच ईव्ही क्रांती ही वेगाने पुढे जात आहे. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांब्याचा वापर हा होतो. पारंपरिक पेट्रोल डिझेल या वाहनाच्या तुलनेत ईव्ही मध्ये तांब्याची गरज ही 2 ते 3 पट अधिक असते. त्याचप्रमाणे सोलर आणि वारा ऊर्जा प्रकल्प, पॉवर ग्रिड्स आणि ऊर्जा साठवण या व्यवस्थेमध्ये देखील तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा होत असतो. याशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विस्तारामुळे डेटा सेंटर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या डेटा सेंटर्समध्ये उच्च क्षमतेच्या वायरिंगसाठी तांबे अत्यावश्यक असते. म्हणजेच भविष्यातील प्रत्येक तांत्रिक प्रगती ही थेट आणि अप्रत्यक्षपणे तांब्याच्या मागणीशी जोडलेली आहे. यामुळे या धातूंची मागणी दीर्घकालीन स्वरूपात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तांब्यासाठी सुपर सायकल सुरू होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी ही सातत्याने वाढते आणि पुरवठा हा मर्यादित राहतो, तेव्हा दीर्घकालीन तेजी ही निर्माण होते. सध्या तांब्याच्या बाबतीत हीच परिस्थिती दिसून येत आहे. नवीन खाणी विकसित करणे महागडे आणि वेळखाऊ असल्यामुळे पुरवठा लगेच वाढवणे शक्य नाही. त्याचवेळी विद्यमान खाणीमध्ये धातूची गुणवत्ता ही कमी होत चालली आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च हा वाढत आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आगामी काळात तांब्याच्या किमतीमध्ये स्थिर आणि दीर्घकालीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती एक मोठी संधी निर्माण करते. कमोडिटी मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्याचा पर्याय असला तरी त्यामध्ये मोठा धोका आणि उच्च भांडवलाची गरज ही असते. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजार हा अधिक सोपा मार्ग ठरतो. तांब्याच्या संबंधित कंपन्यांचे शेअर जसे की हिंदुस्तान कॉपर, वेदांता आणि हिंदाल्को इंडस्ट्री यामध्ये गुंतवणूक केल्यास या तेजीचा फायदा अप्रत्यक्षपणे मिळू शकतो. या कंपन्यांचा नफा थेट तांब्याच्या किमतीवर अवलंबून असल्यामुळे किमती वाढल्यास त्याच्या शेअरमध्ये देखील तेजी दिसून येते. तथापि या संधीसोबत काही धोके देखील आहेत. कमोडिटी बाजार अत्यंत अस्थिर असतो. भूराजकीय घडामोडी, डॉलरचे मूल्य, चीनची आर्थिक धोरणे आणि जागतिक आर्थिक वाढ या सर्व गोष्टींचा तांब्यावर मोठा प्रभाव हा पडत असतो. उदाहरणार्थ, जर जगातील अर्थव्यवस्थेत मंदी झाली तर औद्योगिक उत्पादनात घट ही होऊ शकते आणि त्यामुळे तांब्याची मागणी ही कमी होऊ शकते. तसेच चीन सारख्या देशाने अचानक उत्पादन वाढवले किंवा निर्यात धोरण बदलले तर बाजारातील संतुलन हे बिघडू शकतं. जगातील तांब्याचा सर्वात मोठा साठा आणि उत्पादन काही मोजक्या देशांमध्ये केंद्रित आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर आहे चिली, जो एकटाच जगातील सुमारे 23% तांबे उत्पादन करतो. त्यानंतर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, पेरू, चीन आणि अमेरिका यांचा क्रम लागतो. म्हणजेच तांब्याचा मोठा खेळ हा काही देशांच्या हातात आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणी मुख्यतः दक्षिण अमेरिकेत आहेत. विशेषतः चिलीमधील एस्कोडिया ही खाण जगातील सर्वात मोठी खाण मानली जाते. त्यानंतर च्विक्विकामाता, कोलाहुआसी आणि पेरूमधील सेरो वर्डे या खाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या खाणीच्या उत्पादनावरच जागतिक पुरवठ्याचा मोठा भाग हा अवलंबून असतो. पण आता हा पुरवठा अनेक संकटांनी वेढला आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे तांबे उत्पादनासाठी लागणाऱ्या सल्फर आणि इतर रसायनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचवेळी चीनने काही महत्त्वाच्या रसायनाच्या निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे स्मेल्टिंग प्रक्रिया अडचणीत आली आहे. परिणामी उत्पादनाचा वेग हा मंदावत आहे. याशिवाय चिलीसारख्या देशामध्ये पर्यावरणीय नियम अधिक कडक झाले आहेत. नवीन खाणी सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंजुरी प्रक्रिया आणि स्थानिक विरोध यामुळे प्रकल्प उशिरा सुरू होत आहे.
यामुळे भविष्यातील उत्पादन वाढ ही मर्यादित राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर उत्पादन खर्च देखील वाढत आहे. लॉजिस्टिक, ऊर्जा आणि कच्चा माल महाग झाल्यामुळे तांबे तयार करण्यासाठीचा खर्च हा वाढला आहे. असे असले तरी जागतिक तांबे किमतीमध्ये गेल्या काही महिन्यात जोरदार वाढ ही पाहायला मिळाली. IEA नुसार 2025 मध्ये तांब्याची किंमत प्रथमच प्रति टन $12,000 इतकी पार केली होती आणि 2026 जानेवारीत 14,500 प्रति टन इतकी जाऊन ती नवीन उच्चांक नोंदवला होता. LME म्हणजेच लंडन मेटल एक्सचेंजवर एप्रिल 2026 मध्ये प्रति पाऊंड ही किंमत सुमारे 6 ते 6.1 इतकी होती. या वाढीमागे सप्लायचे तुटवडे, आर्थिक गुंतवणूक वाढ तसेच धातूची मजबूत मागणी यासारखे अनेक घटक काम करत असतात. सोने आणि चांदी याच्या तुलनेत तांबे अधिक ग्रोथ ओरिएंटेड गुंतवणूक पर्याय मानला जातो. सोनं आणि चांदी सुरक्षितता देतात, पण तांबे उच्च परतावा देऊ शकतो. पण यामध्ये जोखीम देखील आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना आपल्या जोखीम क्षमतेचा आणि कालावधीचा विचार करणे आवश्यक आहे. भारतातील दृष्टिकोनातून पाहिले तर या तेजीचे मिश्र परिणाम दिसू शकतात. एका बाजूला देशात पायाभूत सुविधा, EV आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्यामुळे तांब्याची मागणी ही वाढत आहे, ज्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भारत हा तांब्याचा मोठा आयातदार असल्यामुळे किमती वाढल्यास उत्पादन खर्च वाढेल आणि महागाईवर दबाव येऊ शकतो. एकंदरीत पाहता तांबे हे भविष्यातील अर्थव्यवस्थेचे कोअर मटेरियल आहे. ऊर्जा संक्रमण, डिजिटलायझेशन आणि जागतिक पायाभूत सुविधा विकास या 3 मोठ्या ट्रेंड्समुळे तांब्याला दीर्घकालीन मागणी ही मिळत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा बदलाचा टप्पा आहे, जिथे पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीऐवजी ग्रोथ स्टोरीमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना संयम, माहिती आणि योग्य धोरण आवश्यक आहे. तांब्यात दिसणारी तेजी आकर्षक असली तरी ती समजून घेऊन दीर्घकालीन दृष्टी ठेवून आणि जोखीम व्यवस्थापनसह गुंतवणूक केल्यास त्याचा खरा फायदा हा मिळू शकतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतीही गुंतवणूक करताना आपण आपल्या सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नेहमीच घ्यावा. तर आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सखोल आणि विश्लेषणात्मक महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.